धारावीकरांचं पुनर्वसन होणार आहे आणि त्याविरोधात करण्यात आलेली याचिका ही मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे। मिठागरांच्या जागा धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी दिल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होईल असा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता, पण ती याचिका फेटाळण्यात आल्यानं धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी पूर्व उपनगरातल्या मिठागरांच्या 255.9 एकर जमिनीच्या हस्तांतरणाचा मार्ग आता मोकळा झालाय। मुलुंड, कांजूरमार्ग आणि भांडूप येथील केंद्र सरकारच्या मालकीची मिठागरांची ही जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हणून अदानी समूहाला हस्तांतरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। या जमिनीवर धारावीतील झोपडपट्टी धारकांना भाड्यानं घरं बांधून दिली जाणार आहेत। मुंबईच्या पूर्व उपनगरातल्या मिठागरांच्या जमिनी या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्याच्या शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ही मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला काही निर्देश देऊन फेटाळून लावली। त्यामुळे या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचं याचिकाकर्ते ॲडव्होकेट सागर देवरे यांनी सांगितलंय। ही जनहित याचिका माननीय उच्च न्यायालयाने आमची बाजू ऐकल्यानंतर राज्य सरकारला काही आदेश देऊन निकाली काढलेली आहे। याचा निकाल माननीय उच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो आमच्या हातात आल्यानंतर या निकालाला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही आव्हान देणार आहोत। धारावीकरांचं पुनर्वसन आता मुंबईच्या पूर्व उपनगरातल्या मुलुंड, कांजूरमार्ग आणि भांडूपमधल्या मिठागरांच्या जागेवरच होण्याची शक्यता आहे, कारण मुंबई उच्च न्यायालयानं राज्य शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे। पण त्यानंतरही मुलुंडकरांचा या निर्णयाला विरोध कायम असून याचिकाकर्ते ॲडव्होकेट सागर देवरे आणि मुलुंडच्या नागरिकांशी बातचीत केली। आमचा प्रतिनिधी प्रशांत बढेनं काल माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी मिठागरांच्या जागांवरती धारावीकरांचं पुनर्वसन होणार आहे त्या संदर्भात जी याचिका मी दाखल केली होती त्याच्यावरती सुनावणी होती। मुख्य न्यायमूर्ती यांच्यासमोर ही सुनावणी झाली आणि आमची बाजू ऐकल्यानंतर काही टेक्निकल गोष्टींमुळे आमची याचिका ही निकाली काढण्यात आलेली आहे, परंतु सरकारला त्या संदर्भात आदेश दिलेले आहेत की पर्यावरणाची सर्व काळजी घेऊनच इथे प्रकल्प राबवण्यात यावा। या विषयावरती हा सर्व न्यायालयाचा बाबी असल्यामुळे मी जास्त बोलू इच्छित नाही, कारण ते योग्य ठरणार नाही। परंतु मी एकच सांगतो की या निकालाविरोधात मी येत्या सोमवारी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहे। जे इथे राहतात ते जे स्वतःचे पैसे खर्च करून पूर्ण जमा पुंजी जे 35-30 वर्ष काम करून धंदा करून ज्यांनी आपला इन्व्हेस्टमेंट केला इथे राहायला आलेले आहेत त्याच्यात विचार करायला पाहिजे सगळ्यांनी। जे पण इकडचे पदाधिकारी आहे, जे पण आमदार खासदार त्यांना पण तुम्ही विचार करा, सगळ्यांचा विचार करायला पाहिजे। वळूयात पुढच्या बातमीकडे।